भाजपचे राज्यसभा खासदार डॉक्टर अजित गोपछडे आपल्यासोबत आहेत. अजितजी, आज एक आरोप केलेला आहे राहुल गांधींनी की विरोधी पक्ष लोकशाहीमध्ये त्याचं महत्त्व असतं, पण पुतीन येतात किंवा आंतरराष्ट्रीय डेलिगेशन येतं तेव्हा विरोधी पक्षाला स्थान दिलं जात नाही. हा खोटा आरोप आहे. कारण प्रधानमंत्री मोदीजी सगळ्या विषयामध्ये आमच्या संसदीय प्रणालीला लोकशाहीला धरून सगळे निर्णय करत असतात. मला राहुल गांधींना करते हे विचारायचं की ते किती लोकांना भेटतात, त्यांच्या खासदारांना भेटतात का, त्यांच्या आमदारांना भेटतात का, त्यांच्या कार्यकर्त्यांना भेटतात का. दिवसेंदिवस त्यांच्या प्रगतीचा आलेख हा खाली चाललेला आहे. राज्यामधली परिस्थिती, एकही राज्य त्यांच्या आता हातात शिल्लक राहिलेलं नाही. हळूहळू देशामधून काँग्रेसमुक्त भारत हा जो नारा दिला होता तो पूर्णपणे सिद्ध होण्यासाठी तो आता वातावरण तशा पद्धतीचं निर्माण झालेलं आहे. आणि विदेश नीतीच्या बाबतीत पाहायला गेलं तर राहुल गांधींनी ज्या पद्धतीची विदेश नीती त्यांनी त्यांची स्वतःची जी आहे ती प्रत्येक वेळेस राष्ट्रविरोधी कारवायांना मदत करण्यासारखीच आहे. आणि जेव्हा जेव्हा ते अशा प्रकारचं मोठं विधान काही केलं की स्वतःकडे आकर्षित करून घेण्यासाठी असा प्रकार जो असतो हा विरोधी पक्षाला न शोभण्यासारखा असतो. देश हा जेवढा बलवान व्हायला लागला आहे, देश एवढा सामर्थ्यवान व्हायला लागला आहे, आपण त्या शक्तिशाली वाटेमध्ये आपणही सिंहाचा वाटा उचलला पाहिजे. जुन्या काळामध्ये विरोधी पक्ष नेते आणि देशाचे पंतप्रधान मिळून देशाचा कारभार करायचे, पण प्रत्येक वेळेस मोदीजींच्या विरुद्ध, मोदीजींच्या सरकारच्या विरुद्ध वल्गना करून फेक नॅरेटिव्हच्या माध्यमातून देशात विषमता पसरवण्याचं काम हे राहुल गांधी करत आहेत आणि त्याचंच फळ ते आत्ता भोगत आहेत. त्यामुळे जनतेच्या मनातूनही ते नाहीसे झालेले आहेत. आणि विदेश नीतीच्या बाबतीत तर त्यांचं सांगायलाच नको. ते जेव्हा निवडणुका संपल्यानंतर बाहेर जाऊन काय काम करतात आणि देशाच्या बाहेर जाऊन काय करतात ह्याच्याबद्दल जनता नेहमी शंका व्यक्त करत असते. त्यांच्याच पक्षातले लोक कुजबूज करीत असतात. पण सर, एक विषय असा आहे की त्यांचं म्हणणं आहे की विरोधी पक्ष नेता म्हणून त्यांना स्थान असलं पाहिजे, किंवा जेव्हा परकीय परदेशात पाहुणे येतात त्या सगळ्यामध्ये त्यांना कुठेतरी स्थान दिलं पाहिजे, आणि हे त्यांना बोलून दाखवावं लागलंय. तर असं का झालं असं? म्हणजे अटल बिहारी वाजपेयी युनायटेड नेशन्सला गेले होते पण नरसिंहरावांच्या सरकारच्या काळात, मग त्या देशामध्ये राहुल गांधींना पण स्थान मिळावं असं त्यांची अपेक्षा. एवढी उंची गाठावी ना. अटल बिहारी वाजपेयी, नरसिंहरावजी यांच्या व्यक्तिमत्व एवढी उंची गाठावी. तुम्हाला स्थान निर्माण करण्यासाठी धडपड का करावं लागत आहे? कारण तुमचं वागणं बोलणं हे बालिश आहे. तुम्ही अटलजींच्या सारख्या थोर व्यक्तिमत्वांच्या बरोबरीने जर वागलात तर सगळ्या गोष्टी तुमच्या पायाशी येतील. आम्ही तुम्हाला विरोध करत नाहीत, आम्ही तुम्हाला सगळ्या प्रक्रियेमध्ये समाविष्ट करून घेतो, प्रत्येक बैठकांमध्ये बोलवतो, पण तुम्ही बहिष्कार टाकता. तुम्ही देशविरोधी कारवायांना मदत करता. देशाच्या विरोधात राष्ट्रघातक कारवायांच्या लोकांना तुम्ही पाठीशी घालता. बाहेर देशामध्ये जाऊन शत्रू राष्ट्रांच्या राजदूतासोबत अंधारात जाऊन भेटता. असे अनेक प्रकार तुमच्या बाबतीत घडलेले आहेत. आणि विदेश नीतीच्या बाबतीत सांगायला तर नकोच. आमचा देश एवढा प्रगती करत आहे मोदीजींच्या माध्यमातून. सगळ्या जगामध्ये आज मोदीजींच्या सरकारबद्दल, मोदीजींच्या बाबतीत एक प्रकारचं सामर्थ्यशाली देश म्हणून आज संपूर्ण जग आमच्याकडे पाहत आहे. ह्याच्यामध्ये राहुल गांधींनी स्वतःचा वाटा किती हे पाहिलं पाहिजे. ते जाऊन आम्ही ज्यावेळेस ऑपरेशन सिंदूरच्या नंतर जे काही शिष्टमंडळं पाठवली ती सगळी शिष्टमंडळांमध्ये जास्तीत जास्त विरोधी पक्षाची नेते होती आणि ते देशाभिमानी वक्तव्य. तेव्हा पण काँग्रेसच्या काही खासदारांचा समावेश होण्यावरून, सहभाग होण्यावरून काही इश्यू झाला होता त्यांच्या पक्षात. जी खासदार कर्तृत्ववान आहेत, जी खासदार अभ्यासू आहेत, जी खासदार चांगल्या पद्धतीचं त्यांचं व्हिजन आहे, त्या खासदारांना पाठवलं नाही पाहिजे. तर काय अभ्यासू नसलेल्या खासदारांना पाठवायचं का? ज्यांचा अभ्यास आहे, ज्यांचा देशाबद्दल अभिमान आहे, ज्यांना देशाबद्दल भक्ती आहे, त्यांना पाठवायचं का राष्ट्रविरोधी कारवाई करणाऱ्यांना पाठवायचं? त्यामुळे जे काही त्यावेळेस केलं ते अतिशय बॅलन्सिंग पद्धतीने करण्यात आलं. आणि राहुल गांधींच्या बाबतीत असं होत चाललं की दिवसेंदिवस त्यांच्या पायाखालची वाळू घसरत चाललेली आहे. एक एक माणूस त्यांच्या हाताखालून निघून चाललेला आहे. हे त्यांनी खरं तर त्यांच्या स्वतःच्या कार्यकर्त्यांना भेटावं, खासदारांना भेटावं, विश्वास निर्माण करावं, सर्वसामान्य जनतेमध्ये जावं. तर ते एक विश्वासार्ह नेतृत्व म्हणून त्यांनी जे स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत. पद हे मागितल्यानं मिळत नसते, आपल्या कर्तृत्वानं चालून येत असते. त्यांनी स्वतःचं कर्तृत्व मोठं करून दाखवावं. आज हिंदुस्थानला एका सक्षम अशा विरोधी पक्ष नेत्याची आवश्यकता आहे असं मला वाटते. म्हणजे थोडक्यात राहुल गांधींनी स्वतःची पदप्रतिष्ठा वाढवावी असं कुठेतरी. घालून टाकलेली सगळी पदप्रतिष्ठा स्वतःची, संविधानाचा अपमान करतात, देशविरोधी कारवायांना ते पाठीशी घालतात आणि प्रत्येक वेळेस प्रत्येक निवडणुकीमध्ये निगेटिव्ह प्रचार करतात. माझं त्यांना हे उद्देश आहे की त्यांनी सकारात्मक प्रचार करावा, सकारात्मक ऊर्जा निर्माण करावी आणि स्वतःचं एक स्थान निर्माण करावं.
तुम्ही अटलजींचा आणि पी व्ही नरसिंहरावजींचा मी या ठिकाणी उल्लेख केला. मी तुम्हाला धन्यवाद देईल की त्यांचं पी व्ही नरसिंहराव काँग्रेसचेच नेते होते ना, मग त्यांचं व्यक्तिमत्व त्या पद्धतीची उंची होती, त्या प्रकारची उंची राहुल गांधींनी घेतली पाहिजे आणि त्या दृष्टीने पुढे गेलं पाहिजे असं माझं मत आहे. सर, आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काही खास बैठक केली आहे महाराष्ट्रातील खासदारांसोबत. काय कानमंत्र दिले? खास बैठक वगैरे काही नसते, नेहमीचा प्रघात असतो. प्रत्येक अधिवेशनामध्ये सगळ्या राज्याच्या खासदारांना बोलवणं, त्यांच्यासोबत हितगुज करणं हा प्रधानमंत्र्यांचा प्रघात आहे. वेगळी बैठक असं वेगळं काही हितगुज काही नसतं. ते त्यांच्याशी चर्चा करतात, प्रत्येकजण आपापला अनुभव त्यांना सांगतो, त्यांचा देखील ते अनुभव ते त्यांना सांगतात आणि समाजाभिमुख राहणे, समाजामध्ये जाऊन काम करणे, आपल्या संसदीय क्षेत्रामध्ये विकासाच्या योजना राबवणे, युवा वर्गासोबत कनेक्टिव्हिटी वाढवणे, अनेक चांगले चांगले उपक्रम ते आम्हाला सांगत असतात. आणि प्रत्येक संसदीय अधिवेशनाच्या काळात प्रधानमंत्री सगळ्या राज्याच्या खासदारांना स्वतःहून बोलवतात आणि त्यांच्यासोबत चर्चा करतात. ही एक प्रकारे आम्हाला सगळ्या खासदारांना सकारात्मक ऊर्जा देणारी बैठक असते आणि आम्हाला अभ्यासपूर्ण अशा पद्धतीचं मार्गदर्शन केल्यामुळे आमच्या देखील त्या पद्धतीने त्या मार्गाने आम्ही पुढे जातो आणि आमच्या संसदीय क्षेत्रामध्ये एवढं चांगलं काम जर ते होत असेल त्यांच्या मार्गदर्शनातून, ते उलट आमच्यासाठी फायदेशीर आहे. धन्यवाद सर. आपल्यासोबत होते डॉक्टर अजित गोपछडे, ज्यांनी सविस्तर उत्तर दिलेले राहुल गांधींच्या आरोपांना. व्हिडिओ जर्नलिस्ट वेद पांडेसह सोमेश कोलगे, एबीपी माझा, नवी दिल्ली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.